जय हिंद मित्रांनो, तर बघा आपण आज समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका काय अभ्यास करणार आहोत, जे की आपल्या समाज कल्याणच्या सर्व पदांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। बघा, या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर बरेच काही जे भाग आहेत अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल। त्याची लिंक जी आहे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट बनवून देऊन टाकतो, तुम्ही नक्की पाहून घ्या। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत व अतिशय टॉपचे प्रश्न आहेत, त्यामुळे ते सुद्धा पाहून घ्या आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न यामध्ये सुद्धा आपण काढलेले आहेत। बघा, आपला पहिला प्रश्न, क्ष व ज्ञ यांचा संयोग वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केलेला आहे? तर बघा, क्ष व ज्ञ यांचा जे समावेश आहे ते वर्णमालेच्या तक्त्यामध्ये संयुक्त व्यंजन म्हणून जे आहे यांचा हे केलेला आहे, यांचा उल्लेख जे आहे वर्णमालेच्या तक्त्यामध्ये संयुक्त व्यंजन म्हणून केलेले आहे। बघा, क्ष व ज्ञ यांचा जे समावेश आहे संयुक्त व्यंजन म्हणून आपल्या वर्णमालेमध्ये उपयोग केलेला आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा, प्रश्न क्रमांक दुसरा, मराठी व्याकरणात वर्णमालेत खालीलपैकी किती स्वर आहेत ते सांगा। तर बघा, आपल्या मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत ते सांगायचं आहे। तर एकूण 14 स्वर आहेत, त्यामध्ये बघा बरेच आपले सुरुवातीपासून आहेत, अ पासून त अम आहेत। बघा, अ आ, बघा तर अ आ इ ई उ ऊ रू रू, ए ए ऐ ओ आ औ आणि आ इत्यादी जे आहेत आपले स्वर आहेत, ते लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही। पुढे बघा, आता सुशील अभ्यास करता यातील सुशील काय आहे? तर सुशील अभ्यास करत आहे, तर यातील सुशील काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा, आता प्रश्न, तर पहा यातील जे आहे सुशील हे नाम आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बघा, पटापट जे आहे तुम्ही आपल्या उत्तर जे आहेत कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करत चला। बघा, आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास डॅश डॅश असे म्हणतात। तर काय म्हणतात? बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास जे आहे ते विशेषण असे म्हणत असतात, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा, आता प्रश्न क्रमांक 5वा, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। तर बघा, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील जे आहे अधोरेखित शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजेच गाव या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचे आहे। तर बघा, गाव या शब्दाचे लिंग हे होते नपुंसक लिंग। बघा, कारण ते गाव असेच त्याला आपण उच्चारतो, कारण तो गाव किंवा ती गाव तर आपण त्याला उच्चारत नाही, ते गाव आपण त्याला म्हणू ते गाव म्हणून आपण त्याला उच्चारतो, त्यामुळे याचे लिंग हे नपुंसक लिंगी हे होईल। पुढे बघा, आता एकवचनी शब्द बाईचा अनेकवचनी शब्द काय आहे? तर बघा, बाई या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द काय आपल्याला असा ओळखायचा आहे। तर बघा, बाई या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द काय होईल? तर बाया हे होणार नाही, बाया खूप जण करतील। या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते बायका हे होईल। बायका, बाई या एकवचनी शब्दाचे अनेकवचन बायका असे होईल। पुढे बघा, 7वा प्रश्न काय आहे? खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी या जे आहे बाईला ओळखले जाते, किंवा या स्त्रीस ओळखले जाते, बहिणाबाई चौधरी। पुढे, जहाज काफिला तर उंटांचा डॅश डॅश। तर जहाजांचा जर काफिला होत असेल तर उंटांचा हा तांडा होतो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे, उंटांचा तांडा। 9वा प्रश्न काय बघून घ्या, अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ सांगा। तर बघा, अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगायचं आहे। तर अरुण्य रुदन या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर बघा, या शब्दाचा योग्य अर्थ हा निष्काळ उत्पन्न असा आहे, निष्काळ प्रयत्न असा या प्रश्नाची आपल्या योग्य उत्तर आहे, किंवा अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ काय? तर निष्काळ प्रयत्न असा आहे। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, ऊर फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा। तर ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे, कमेंटमध्ये। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच करा। भेटू परत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।